नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं श्रद्धास चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत ग्रिल व्हेज सँडविच। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्णपणे बघा, मध्ये स्किप करू नका आणि लाईक कमेंट शेअर नक्की करा। चला तर मग सुरू करूया। व्हेज सँडविच करण्यासाठी मी इथे काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत, जसं की शिमला मिरची अगदी बारीक चिरून घेतलेली आहे। तुम्ही स्लाइससुद्धा करून टाकू शकता। काकडी घेतलेली आहे, त्याचबरोबर मी इथे घेतलेला आहे वाळलेला कांदा। तुम्ही ओला कांदा किंवा पातीचा कांदासुद्धा घेऊ शकता। छान याच्यामध्ये आता मी टाकलेले आहेत कॉर्न, हे फ्रोझन कॉर्न आहेत, ते टाकून घेतलेले आहेत। तुम्ही गाजरसुद्धा टाकू शकता किंवा इतर तुम्हाला काही भाज्या आवडत असेल, टोमॅटो वगैरे ते टाकू शकता। इथे मी पिझ्झा सॉस घेतलेला आहे, जो पिझ्झा पास्ता सॉस असतो तो घेतलेला आहे। तुम्ही याऐवजी टोमॅटो केचप टाकू शकता। त्याचबरोबर मी इथे मेयोनीज टाकून घेतलेली आहे। मेयोनीज अत्यंत आवडते मला सँडविचमध्ये, त्यामुळे मी इथे मेयोनीज टाकून घेतलेली आहे। प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहे। जे हे ग्रिल सँडविच करणार आहोत आपण, ते आपण थोडं पिझ्झा बेसमधून करणार आहोत। मिक्स हर्ब्स टाकून घेतलेले आहे। थोडंसं स्वादानुसार आपण मीठ टाकून घेतलेले आहे। छान आपण मिक्स करून घेऊया। जर तुम्हाला हे असं काही आवडत नसेल तर तुम्ही साधं स्लाइस करून सुद्धा तुम्ही ब्रेडवर टाकून ग्रिल करू शकता। पण मी इथे थोडासा त्याला पिझ्झाचा टच देत आहे सँडविचला, त्यामुळे मी इथे थोडासा पिझ्झाचाच बेस वापरून सगळं काही करणार आहे। पण पिझ्झा न करता सँडविच करून घेणार आहे। आता छान आपण असं मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही याच्यामध्ये ग्रीन वाटाणासुद्धा टाकू शकता, जो आता सध्याच्या सीझनमध्ये मिळतो आहे। त्यानेसुद्धा खूप छान टेस्ट येते। सँडविच ब्रेड घेतलेले आहे मी इथे। तुम्ही साध्या ब्रेडसुद्धा घेऊ शकता, त्याने पण खूप छान असं कुरकुरीत सँडविच होते। पण जर सँडविच ब्रेड अवेलेबल असेल, तुम्हाला मिळत असेल, तर तुम्ही ते घेऊ शकता। मी याचे काठ वगैरे काही कापून घेतलेले नाही आहेत, मी तसंच त्याला ग्रिल करणार आहे। आणि याच्यावरती तुम्ही चटणी वगैरे लावू शकता, पण मी याला पिझ्झाचा बेस देत आहे, त्यामुळे मी चटणी वगैरे काहीच लावून घेत नाही, फक्त मी बटर लावून घेत आहे। छान असं बटर स्प्रेड करून घेत आहे। लहान मुलांना तर सँडविच आवडतेच आणि याच्यामध्ये आपण भरपूर भाज्या घालत आहे, त्यामुळे तेवढ्या भाज्यासुद्धा आपल्या पोटात जातात। तसे तर मुलं काही खात नाही। पत्ताकोबीसुद्धा तुम्ही छान असं किस करून टाकू शकता, बारीक चिरून टाकू शकता। फक्त एवढंच आहे की थोडं शिजायला वेळ लागतं, तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता की थोडंसं भाज्यांना तेलामध्ये थोडंसं शिजवून घेऊन नंतरसुद्धा ग्रिल केलं तर चालेल। मी बटर लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती जे आपण सारण तयार केलं होतं ते सगळं काही छान असं टाकून स्प्रेड करून घेत आहे। असं खूप काही जास्तसुद्धा टाकायचं नाही, तर मग ते आजूबाजूला सांडतं ते ग्रिल करताना। जर तुम्ही तव्यावरती ग्रिल करत असाल तर थोडंसं त्रास होतो, त्यामुळे जास्त टाकायचं नाही आणि नंतर ते खातानासुद्धा खूप काही अंगावर पडतं। त्याच्यामुळे 1 किंवा 2 चमचे खूप झालं आणि छान त्याला इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं आहे आपल्याला। जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये तुम्ही बेक करा, नाहीतर तुम्ही तव्यावरती सुद्धा ग्रिल केलं तरी चालेल। माझ्याकडे सँडविचचं ते पात्र आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावरतीच करून घेते आहे। इथे मी टाकत आहे चीज स्लाइस। जर चीज स्लाइस नसेल तर तुम्ही जे मोझरेला चीज असते, जे पिझ्झामध्ये आपण टाकतो, ते टाकलं तरीही चालेल। किंवा मग जर तुम्हाला याच्यामध्ये अजून ॲडिशनल हेल्दी करायचं असेल तर पनीर किसून किंवा छोटे छोटे क्यूब करूनसुद्धा तुम्ही याच्यामध्ये पनीर टाकून नंतर चीज स्लाइस किंवा मोझरेला चीज टाकून सँडविच बनवू शकता। पण माझ्याकडे सध्या पनीर अवेलेबल नसल्यामुळे मी पनीर न टाकता फक्त चीज स्लाइस वगैरे टाकून घेतलेलं आहे। आणि तुम्ही याच्या 2 किंवा 3 लेअरसुद्धा अशा करू शकता। मी इथे 2 लेअर केलेले आहेत। वरून छान आपल्याला मेल्टेड बटर लावून घ्यायचं आहे आणि छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला जास्त तिखट वगैरे आवडत असेल तर बारीक चिरलेली मिरचीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता, पण हे मी माझ्या मुलासाठी करत आहे, त्यामुळे त्याला मिरची वगैरे दाताखाली आलं तर त्याला अजिबात आवडत नाही, तर म्हणून मी इथे मिरची नाही टाकून घेतलेली आहे। असं छान आपण आता स्प्रेड करून घेतलं आहे। गॅस सुरू करून घेते तोपर्यंत मी, आणि अशा पद्धतीने आपल्याकडे एक पिझ्झा जे असं पात्र मिळतं सँडविचचं, ते करून घेते। तुम्ही याला ग्रीस करू शकता ऑइल लावून किंवा बटर लावून, पण मी ब्रेडलाच बटर लावल्यामुळे मी ग्रीस करत नाही आहे।
आता छान आपण वरूनसुद्धा बटर लावून घेऊया. म्हणजे ज्या साईडला आपण बटर लावलेलं होतं ती साईड आपण पालथी ठेवलेली आहे आणि वरून आपण बटर लावलेलं नव्हतं. त्यामुळे आता मी बटर लावून घेत आहे आणि आता याला लॉक करून घ्यायचं आहे. मंद ठेवायची आहे गॅसची अजिबात वाढवायची नाही आहे. कारण ब्रेड अगदी नाजूक असतं आणि ताजी ब्रेड आहे त्याच्यामुळे ते लगेच करपून जाईल आणि परत करत राहायचं. एकाच साईडला ठेवायचं नाही जास्त. अर्धा ते 1 सेकंद ठेवायचं, नंतर अजून दुसरी साईड भाजून घ्यायची, नंतर पुन्हा दुसरी साईड भाजून घ्यायची आणि थोड्या वेळाने ना चेक करत राहायचं. म्हणजे ब्रेड जी आहे ती आपली करपले तर नाही गेली ना. म्हणजे ही बघा अशा पद्धतीने बघत राहायचं. अजून याला वेळ आहे व्हायला. त्यामुळे आणि जर तुम्हाला नॉनस्टिकचा पॅन वगैरे असेल तर तुम्ही ॲट अ टाईम 2 किंवा 3 सँडविच तुम्ही ग्रिल करू शकता. पण त्याच्यावरतीसुद्धा तुम्हाला करपायचं जी सँडविचची लेअर आहे ती करपायची भीती असते. त्यामुळे त्यालासुद्धा वारंवार बघत राहायचं. हे बघा छान असा बदामी कलर आलेला आहे. म्हणजे आता आपलं सँडविच झालेलं आहे. आता आपण याला शिफ्ट करून घेऊया एका प्लेटमध्ये आणि अशाच पद्धतीने दुसरेसुद्धा सँडविच आपण ग्रिल करून घेऊया. तर बघू शकता अगदी कमी बटर लावलेलं आणि काहीच चिपकलेलं नाही आहे आणि बिलकुल ऑइली झालेला नाही आहे. जसं आपण पहिले केलं होतं बटरची साईड आपण पालथी करून वरती बटर लावलेलं होतं तसंच आता आपण करून घेऊया. बटरच्या जागी तुम्ही तुपाचा वापर करू शकता. म्हणजे सुगंधित तेल वापरायचं नाही आहे, जसं की मूगफल्लीचं तेल असो किंवा सरसोचं, सोयाबीनचं वगैरे चालू शकतं. आणि पुन्हा आपण करून घेऊया. बघू शकता मिस्टरांना एवढी घाई झाली आहे, भूक लागलेली होती त्यांना आणि सारखं विचारत होते झालंच नाही का आणि ते स्वतःच येऊन त्यांनी कटसुद्धा करून घेतला. बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे. जर तुम्हाला खूप जास्त चीज आवडत असेल तर तुम्ही याच्यावरती अजून मोझरेला चीज टाकलं तर अगदी चीझी आपलं सँडविच तयार होतं. कलर बघू शकता किती सुंदर झालेला आहे आणि थोडंसं मिस्टरांना इम्प्रेस करण्यासाठी मी सॉसचे हार्ट काढून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आपलं ग्रिल व्हेज सँडविच बनवून तयार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय.